ठाणे येथील जांभळी नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये 23 वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी नंदकिशोर गाडेकर वय 27 याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. उशीने तोंड दाबून या तरुणीची हत्या केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबईतील भांडूप परिसरात तरुणी राहत होती. डोंबिवलीत राहणारा आरोपी नंदकिशोर हा काल मंगळवारी दुपारी 3 वाजता जांभळी नाका येथील हॉटेल महाराजा लॉजमध्ये काही तासासाठी राहण्यास आला होता. त्याने सोबत असलेल्या 23 वर्षाच्या तरुणीची हत्या केली. रात्री 9 वाजता नंदकिशोर एकटाच लॉजमधून बाहेर पडला. याबाबत लॉजच्या कर्मचाऱ्याला संशय आला. कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघितल्यानंतर तरुणी निपचित पडल्याचे दिसून आले. ठाणे नगर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक लॉजमध्ये धडकले आणि चौकशी सुरू केली. हत्येचा हा प्रकार सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रेयसीचं इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत केवळ 2 तासात ठाण्यातील तलावपाळी परिसरातून नंदकिशोर याला ताब्यात घेतले. या हत्येप्रकरणी आज बुधवारी पहाटे आरोपीविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि मृत तरुणीची फेसबुकवरून ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. काल 21 तारखेला 3 वाजता टावर नाका महाराजा लॉजवर एक कपल त्यांनी एक रूम बुक केली होती. रात्री साधारण 10 वाजता त्यातील जो पुरुष आहे तो रूम सोडून बाहेर निघून गेला. तिथल्या मॅनेजर त्याला हटवलं का बघ तुम्हारे साथ तुम्हारा मैडम है उनको भी लेके जाओ. तो उस टाइम वो बोला कि वो वॉशरूम में गई है वो भी आ रही है असं बोलून तो जो पुरुष आहे तो निघून गेला. नंतर तो महिला बाहेर आली नाही म्हणून त्या मॅनेजरनी तिला शिपायला ती रूम ठोकायला बेल वाजवायला सांगितली. त्या बेलचा रिप्लाय येत नव्हता. आतून कोणी रूम खोलली नाही म्हणून मॅनेजर आणि तो शिपाई यांनी जाऊन ती रूम ढकलून आतमध्ये बघितलं असता एक महिला तिथं निश्चित पडली होती. नंतर त्यांनी तात्काळ पोलीस डायल 112ला कॉल केला. तिथं आपली बीट मार्शल गेली आणि त्या महिलेची काही हालचाल होत नव्हती. ती निश्चित पडली होती म्हणून त्यांनी पोलिसांची मदत मागितली. आम्ही स्वतः सदर ठिकाणी गेलो तर सदर ठिकाणी ती महिला मृत अवस्थेत होती. नंतर आम्ही तिथं मॅनेजरची चौकशी केली. त्यांचे आधार कार्ड घेतले. त्याच्यावरून तिची ओळख पटली. आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि आपण त्यांचे एकंदरीत आम्ही आरोपीला पण शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. त्या मयत स्त्रीच्या घरी विचारपूस केली असता त्यांचे ते प्रेम संबंधातून त्यांचे भांडणं होते आणि त्या भांडणातून त्यांनी तिला मारलंय असं निष्पन्न झालंय. आम्ही आरोपीला ताब्यात घेतलंय. पुढील तपास करत आहोत. हे जे कपल होतं त्यांचं 4 ते 5 वर्षापासून प्रेम संबंध होते. सदर महिलेचे दुसरीकडे संबंध असावे या संशयावरून त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्यांनी एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी त्याची हत्या केलेली आहे. यातील आरोपी हा डोंबिवली विश्वनगर या परिसरामध्ये राहतो. यांचे यापूर्वी प्रेम संबंध होते. त्यांचे भांडणं होते. त्यांच्या घरच्यांना माहिती आहे. आरोपी हा विवाहित आहे तरी त्याचे या मुलीबरोबर प्रेम संबंध होते आणि त्याला संशय आल्याने याचे बाहेर कुठे संबंध आहे का या संशयावरून त्यांनी तिची हत्या केलेली आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालं.